तोंड्याची हरी हे संघाचा कर्णधार बावऱ्या आपले मित्र रोशन आपण 22 नंबर रोशन आपण या तिकडे इकडे यायचंय व्यासपीठावर यायचंय बावऱ्या नाही नाही आहे क्रॉस हा जाऊ उद्या आलत्यात ना नाही तरी जाऊ घरी चालत नाही 10 9 8 7 6 5 4 कुठला लवडा तो पाय सोंबरवाडी संघाचे एक जोडी जाती रायडर अशोकने देखील बऱ्याच वर्षाने अंबरवाडी संघ वसनने देखील आपला संघाचं नाव देखील बऱ्याच वर्षी गाजवलं होतं अंबरवाडी संघ आणि ह्या नव्या पिढीने हा संघ तयार होतो अंबरवाडी संघ विनोद निलेश मयूर असा हा संघ चांगला सामना पाहायला मिळतो रुबाबच्या माध्यमातून सुंदर अशी चढाई आपण पाहतोय या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता 10 9 8 7 6 5 बोनस पॉइंट घे आणि टाइम आउट घे दहा 9 8 7 6 5 बोनस पॉइंट घे
10 9 8 7 6 5 टाइमआउट घे खाली. आणि या फायनलच्या देखील या सामन्याला जो फायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे गावड्याचा संघ, कोंड्याचीवाडीचा संघ, रेशनचा संघ. डाले शिरे एक नंबर जर्सी, मला वाटतं खाली हाती परत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो उंबरवाडीचा हा चढाईपट्टू 33 नंबर जर्सी चांगली सुरुवात करतोय. या ठिकाणी चांगला प्रयत्न करतो निलेश नावाचा 33 नंबर जर्सी. आणि या ठिकाणी 10 9 8 7 खाली हाती परततोय. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असतील. यानंतर लगेच फायनलचा सामना महासंघ. बाबा भोंगा वाजला रे, थरेचा इशारा. या ठिकाणी भोंगाचा आवाज, सामना संपला. शेवटची 4 भोंगाचा आवाज आला आणि या ठिकाणी मारो या मारो. या ठिकाणी सामना चांगला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. चांगली लढत देखील पाहायला मिळेल. या ठिकाणी हाय पाय ठोकलेला आहे. या ठिकाणी बाळूला देखील मला वाटतं नक्कीच 9 8 7 6 5 करा बोल. चप्पल मारला आहे का? नाही बोल. करा बोल. अरे चप्पल करा बोल. हे पाय लागले. अरे चप्पल नाही. अरे मग दिले तर लगे. करा बोल. हे कबड्डी शपथ. कबड्डी शपथ. अरे आई शपथ नाही. मग लगेच दिले तर. लगेच दिले तर मग. पुन्हा एकदा भोंगा, भोंग्याचा आवाज. आणि आता मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी चुकीचा आवाज आलेला नाही आणि चुकीचा आवाज येतो. या ठिकाणी गडी सोडून द्यायचा. या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर टॅकल आणि या ठिकाणी गुणसंख्येमध्ये वाढ. मयूर देखील मध्ये फिरवली आणि आता मात्र 2 गुण प्राप्त करून दिले उंबरवाडी संघाला. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं शिल्लक. अतिशय देखील चांगली पकड केली आणि बाळू देखील बाद होते. आता मात्र विनोद, रुबाब, दहा 9 8 7 6 5 4 3 सामना संपला. शेवटची 2 मिनिटं. लास्ट मिनिट. 10 9 8 अगदी पाहायला गेलं तर चांगला रोमांचक सामना देखील पाहायला मिळतो. यामध्ये मात्र शंका नाही. एका साईडनं विचार केला तर डिक्सल पाले आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर उंबरवाडी. चांगला सामना आणि या ठिकाणी थोडाच प्लस फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. एका साईडनं विचार केला तर फोंडेची वाडी यांच्या नावानं ओळखला जाणारा हा पोंड्याची वाडी संघ त्यांच्या सामन्यात बिग फाईट लढत करेल. क्रमांक 2चा चालू सामन्यातील विजयी संघ. पाहूया कोणता संघ विजय ठरेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण पाहायला गेलं तर चांगली या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल पॉईंट मिळतोय डिक्सल पालिक संघाला. पुन्हा विनोद आला उर्फ रुबाब. ओहो शाबाश. 4 पॉइंट.
असं वाटतं की उंबरवाड्या संघ कमबॅक करतोय, विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल करतोय. आणि थोड्याच वेळात पाण्याचा थरार जी स्पर्धा आपण खेळतो अनुभवतोय, जय बजरंग आनंदवाडी नेरळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा. तमाम सर्व कबड्डी खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सकाळच्या छत्रामध्ये सरचे स्वागत करतोय. तब्बल पाहायला गेलं तर या चषकामध्ये 48 संघांना सहभाग नोंदवला होता आणि या 48 संघामधून पाहायला गेलं तर कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये मात्र शंका नाही आहे. सध्याच्या घडीचा विचार